याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड हवा. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आतानी चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. कवतुक वाटे झालिया वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. तुका म्हणे मुक्ती परिनिली नवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. आता निचिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. विठ्ठल 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 परमपुरुष शौर्य पांडुरंग मुरारी, कमल नयन कान्हा गोपिका चित्तहारी. प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगाचा रूप मन पांडुरंगाचा रूप प्रथम मन. पांडुरंगाचा रूप प्रथम मन, पांडुरंगाचा रूप प्रथम मन. पांडुरंगाचा रूप प्रथम मन, पांडुरंगाचा रूप प्रथम मन. पांडुरंगाचा रूप प्रथम मन, पांडुरंगाचा रूप प्रथम मन. दुसरे चरणाचा ताजिया, दुसरे चरणाचा ताजिया, दुसरे चरणाचा ताजिया, दुसरे चरणाचा ताजिया. त्याच्या कृपाने कधे जावे दारू, त्याच्या कृपाने कधे जावे दारू, त्याच्या कृपाने कधे जावे दारू, त्याच्या कृपाने कधे जावे दारू. दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपाने कधे चालतारो, त्यांच्या कृपाने कधे चालतारो, त्यांच्या कृपाने कधे चालतारो, त्यांच्या कृपाने कधे चालतारो. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदार सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्य त्रयजननी देवांचिया. जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. आता एको थोडा कमी करा एको. ध्येयं सदा परिभवग्न भीश्रदोहं, तीर्थास्पदं शिवविरिञ्चनुतं शरण्यं. भृतार्थः प्रणतपाल भवाब्धिपोतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्द्यं. नारायणं नमस्कृत्यं नरं चैवं नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्.
आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुनी सकळा हरिकथा बोलवी बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी इको कमेंट या ठिकाणी आपल्या गावातील कैलासवासी यमुना रामचंद्र तोरसकर म्हणजेच काकी यांचा आज प्रथम पुण्यस्मरणाचा दिवस म्हणजेच वर्षश्राद्धाचा दिवस. आज काकींना त्यांच्या परिवारातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले आणि 1 वर्ष पूर्ण झालं की आपण जे श्रद्धेने करतो त्याला श्राद्ध असं म्हणतात. आज त्यांच्या परिवाराने त्यांच्या स्मरणार्थ अगदी श्रद्धेने हे कार्य आयोजित केलेलं आहे. मग या कार्या दिवशी अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, ज्ञानदान असेल, या सर्व गोष्टी या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेल्या आहेत. आणि या श्राद्धानिमित्त किंवा या पुण्यस्मरणानिमित्त घेतलेला अभंग जगतवंदनीय, जगतमान्य, देहुनिवासी, वैराग्य शिरोमणी संप्रदायाचा कळस असणारे सर्वांचे परिचयाचे आणि सर्वांचे लाडके संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा साधा आणि सोपा अभंग या सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल या अभंगाद्वारे तुकोबाराय सांगतात की माणूस जन्माला आल्यानंतर जसं त्याला समजायला लागतं तसं तो अट्टहास करतो. म्हणून सगळ्यांच्या प्रेमाखातर आज या ठिकाणी या काकींच्या श्राद्धानिमित्त त्यांचा परिवार असेल, गावातील ग्रामस्थ मंडळी असतील, या सर्वांच्या प्रेमाखातर ही सेवा आज माझ्याकडे आलेली आहे. विठ्ठल निवडलेला अभंग ही साधा, सरळ आणि सोपा आहे. माझा आवाज स्पष्ट येतोय का तुम्हाला? या अभंगाद्वारे तुकोबाराय सांगतात की याचसाठी केला होता अट्टहास, याच्यासाठीच अट्टहास केला होता. कशासाठी? शेवटचा दिस गोड व्हावा. आयुष्यभर माणूस अट्टहास करतो, कष्ट करतो. कशासाठी करतो? तर त्याला सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून, त्याला समाधानाची प्राप्ती व्हावी म्हणून माणूस आयुष्यभर झटत असतो. शेवटचा दिस गोड व्हावा. मी विस्ताराने सांगेन पुढं. आता निश्चिंतीने पावलं विसावा खुंटलिया धावा तृष्णेची. आता मी विसावा पावलोय, आता मी निश्चिंत झालोय. आता माझी तृष्णा, इच्छा अगदी मरून गेलेली आहे. मला आता माझ्या मनामध्ये कुठलीच इच्छा शिल्लक नाहीये, तुकोबाराय सांगतात. मग तुकोबाराय अजून काय सांगाल तुम्ही परमार्थाबद्दल? तर परमार्थाबद्दल तुकोबाराय सांगतात की कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. माझं मला कौतुक वाटतंय की आयुष्यभर मी भगवंताचं नाव घेतलं आणि अगदी शेवटचा क्षणही माझा भगवंताच्या नामस्मरणामध्ये गेला, म्हणून माझं मला कौतुक वाटतंय. मग तुकोबाराय, तुम्ही एवढं नाव घेतलंय, मग तुम्हाला आता पुन्हा जन्म मरण नाही का? तुकोबाराय सांगतात नाही, आता आम्ही मुक्त झालो. या नामस्मरणाच्या बळावरती आम्ही मुक्त झालो. तुका म्हणे मुक्ती परिनेली नोवरी, आता दिवस 4 खेळी मेळी. विठ्ठल शेवट झाला पाहिजे, पण शेवट कशाचा झाला पाहिजे हे महत्वाचं आहे. मनुष्याचा शेवट ठरलेला आहे, कारण जन्माला आला की मृत्यू हे आहेच. संसाराचा शेवट ठरलेला आहे. तुम्ही म्हणाल कसं? आज मेला पंजा मेला, बाप ही मसना गेला, देख
देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाटी बयाले मोठे, पंढरी वाचुनी रीता ठाव नाही कोठे. बस आपल्याला एवढंच घ्यायचंय. संसार कुठं संपतो? आजा मेला पंजा मेला. या संसारात कोण उरलंय का माग? कोण उरलंय? तुम्ही म्हणाल महाराज आमच्या आजोबांनी संसार केला, आता आमच्या वडिलांना संसार करायची गरज नाही लागली, आमच्या वडिलांना संसारासाठी कष्ट करायची गरज नाही लागली. तुमच्या वडिलांनी धनसंपत्ती कमावून ठेवली म्हणून आता आम्हाला धनसंपत्ती कमवायची गरज नाही महाराज, आमच्या वडिलांनी कमवून ठेवलंय. आहे का कोण असं? आहे का? नाही अवतार येथे नाही आले अवतार दीपा जीवा गीते हो दीपा जीव गीते येथे नाही आले अवतार येथे नाही आले अवतार दीपा जीव गीते हो दीपा जीव येथे नाही ओर आले अवतार एरते पामर जीव किती. या भूतलावरती अवतार येथे उरो नाही आले अवतार म्हणजे कुठले अवतार? देवांचे. देवाने सुद्धा मनुष्य रूपामध्ये अवतार घेतले, पण देवांना सुद्धा या भूतलावरती आल्यानंतर या मनुष्य देहाला आल्यानंतर जे भोग भोगावे लागतात तेही भोग त्या देवांना भोगावे लागले. मला सांगा राम अवतारामध्ये श्री रामप्रभूंना 14 वर्ष वनवास भोगावा लागला की नाही? भोगावा लागला का नाही? श्रीकृष्णांना सुद्धा गोकुळामध्ये जरे आले, जन्म लहानाचे मोठे झाले, जन्म बंदीखान्यामध्ये वाढले गोकुळामध्ये आणि वाढून पुन्हा कुठं गेले? मथुरेला. तिथं दुष्टांचा संहार करून पुन्हा द्वारका स्थापन केले आणि त्या द्वारकेमध्ये एकटेच राहिले. देवांनाही कष्ट सोसावे लागतात आणि अवतार संपवून देवांनाही जावं लागतं. मग शेवट कशाचा झाला पाहिजे? तर शेवट परमार्थाचा झाला पाहिजे. शेवट देहाचा होतो, शेवट संसाराचा होतो, शेवट हा परमार्थाचा झाला पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज परमार्थाचा शेवट झाला हे आम्हाला कसं कळतं? तर त्यासाठी तुकोबरायांनी प्रमाण दिलं. पिकलिया शेंदे कडवलिया शेंदे पिकलिया कडूपणा गेले पिकलिया शेंदे पिकलिया शेंदे पिकलिया शेंदे कडूपणा गेले पिकलिया
पेटलिया शेंदे कडूपण गेले, तैसे आमा केले पांडुरंगे. शेंदाड माहिती सगळ्यांना, आपण सगळी शेतकरी माणसं आहेत. शेंदे म्हणजे शेंदाड. आता ते शेंदाड ज्या वेळेस त्या वेलीला येतं त्यावेळेस कसं असतं खुंटेकर, तुमच्याच पार्टीचा माणूस उभा आहे तरी तुम्ही बोलत नाही. शेंदाड शेंदाड एक तर हिरवं असतं, कापलं तर ते कडू लागतं आणि असं दाबलं तर ते कठीण असतं, बरोबर का नाही. शेंदाडाचं उदाहरण दिलंय तुकोबारायांनी. आणि तेच शेंदाड जरा असं पिकलं की मग काय होतं, पिवळसर होतं. त्याला कापलं की त्यातला आतला गर हा गोड लागतो आणि ते थोडं मऊ होतं. हे शेंदाडाचं उदाहरण तुकोबारायांनी दिलं. मग माणसाच्या आयुष्यामध्ये सुद्धा तसंच आहे. कठीण म्हणजे अगोदर परमार्थात यायच्या अगोदर माणूस हा रागीट असतो. काम, क्रोध, लोभ यांनी वेढलेला असतो माणूस. आणि ज्यावेळेस माणूस परमार्थात येतो का त्यावेळेस सांगतात काम, क्रोध, लोभ निमाली ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. काय होतं, काम, क्रोध, लोभ हे तीनही माणसाचे निघून जातात. एखादा जर रागवला ना, हो बाबा तुझंच खरंय. तुकोबारायांनी आयुष्यामध्ये धनाची अपेक्षा केली नाही. तुमचे रवित धन ते मज मृतिके समान. आणि कामाचा विषय तर संतांकडे नव्हताच, म्हणून हे तीनही गोष्टी परमार्थात आल्यानंतर लोप पावतात. म्हणजेच तीन गोष्टी जातात आणि तीन गोष्टी येतात. शेंदाडाच्या उदाहरणामध्ये तेच सांगितलं. कठीणपणा, हिरवटपणा, कडूपणा या तीन गोष्टी जातात. नंतर पिवळसरपणा येतो, मऊपणा येतो आणि गोडपणा येतो. कशात कशात काय बसलेले, कशात, शेंदाडात. शेंदाडात म्हणजे आपणही त्या शेंदाड्यासारखेच आहोत. त्यासाठी परमार्थात आल्यानंतर या तीनही गोष्टी निघून जातात आणि तीन गोष्टींचा लाभ होतो आपल्याला. तीन गोष्टी कोणत्या आपल्याला मिळतात तर आपल्याकडे नम्रपणा येतो. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. आणि मग संतांकडे कोणते तीन गोष्टी आहेत, दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वस्ती. संतांकडे हे तीन गुण आले, दया आली, क्षमा आली, शांती आली. आणि म्हणून संतांकडे देवत्व आहे, म्हणून संतांकडे देव पण आहे. आणि या परमार्थाचाही शेवट झाला पाहिजे, कारण हा अभंगच परमार्थाची उच्च कोटी सांगणार आहे, परमार्थाचा शेवट सांगणारा अभंग आहे. आणि मग तुकोबाराय सांगतात की या परमार्थामध्येही शेवट झाला पाहिजे, पण कसा झाला पाहिजे. माणसाचा शेवट होत असताना काही लोकांचा शेवट हा खूप वाईट असतो, तर काही लोकांचा शेवट हा फार चांगला असतो. विठ्ठल माणसाला मरण येत असताना, खरं तर मरण हे सगळ्यांनाच आहे, पण ज्याला मरण कळतं त्याला मरणाची भीती वाटत. ज्याला मरण कळतं त्याला मरणाची भीती वाटत नाही का, कारण आयुष्यभर ज्याने नामस्मरण केलंय त्याला माहित असतं की आपला शेवट हा चांगलाच होणार आहे. आणि म्हणून शेवट चांगल्या करण्यासाठी शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट काहींचा चांगला असतो तर काहींचा वाईट असतो. आणि माणसाला मरण येत असताना चार प्रकारचे दूत या ठिकाणी त्या मनुष्याचा आत्मा किंवा प्राण नेण्यासाठी येत असतो. तर आपला प्राण केवढा असतो, अंगठ्या एवढा असतो. चार प्रकारचे प्राण या ठिकाणी सांगितलेत. पहिला प्राण निघून जातो आणि नंतर राहिलेले 3 प्राण जायला 1 वर्ष लागतं. मग त्याला 10वा असेल, 13वा असेल, मासिक श्राद्ध असेल आणि मासिक श्राद्ध झाल्यानंतर वर्ष श्राद्ध. या वर्ष श्राद्धाच्या दिवशी माणसाचा 4था प्राण निघून जातो. विठ्ठल
आणि ते चारही प्राण निघून जात असताना त्या माणसाच्या देहातून ते प्राण सहजासहजी जात नसतात का? कारण या माया मोह या जाळामध्ये तो आत्मा अडकलेला असतो, तो माणूस अडकलेला असतो आणि म्हणून सहजासहजी त्याला जाता येत नाही बाहेर. आणि ज्या वेळेस यम किंवा यमाचे दूत ते प्राण नेण्यासाठी येतात, ते रात्रीचे येतात बरं का मुक्कामी. रात्रीचे मुक्कामी येतात, बघतात कुणाचं कसं चाललंय, काय चाललंय. आणि रात्रीचे आल्यानंतर ते आलेले दूत हे फक्त 2 जणांना दिसतात. एकतर ज्याचं मरण जवळ आलंय त्याला, आणि दुसरं गावातल्या कुत्र्यांना. ज्यावेळेस कुत्रे रडायला लागतात त्यावेळेस आपण म्हणतो की आपल्याला काहीतरी वाईट बातमी ऐकायला मिळणार आहे. मनुष्याचा प्राण सहजासहजी जात नाही, कारण त्याचा हा आत्मा या मायेमध्ये अडकलेला असतो. किती अडकतो? एवढा अडकतो की जीव जात असताना त्याला असं वाटतं की माझा दादा जवळ पाहिजे, माझी ताई जवळ पाहिजे, माझे सगळे सोयरे जवळ पाहिजेत. आणि जोपर्यंत त्याचा प्राण ज्याच्यासाठी अडकलेला आहे तो त्याच्या समोर येत नाही तोपर्यंत प्राण जात नाही महाराज. म्हणून तो मायेमध्ये अडकलेला प्राण सहजासहजी बाहेर निघत नाही. आणि खरं तर माणसाचा शेवट हा ठरलेला आहे. माणसाचा शेवट कसा असावा तर अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुख पार नाही, किंवा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा. जर शेवट तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं तर तुमचा शेवटही चांगला होईल. कुणाचा शेवट चांगला झाला महाराज? आयुष्यभर त्या आजामेळाने खूप वाईट कृत्य केले, खूप पाप केली, आई वडिलांना मारहाण केली, बायकोशी नीट वागला नाही, वेश्यागमन करू लागला, धन द्रव्य सगळं संपवून टाकलं. त्याला 4 मुलं झाली आणि शेवटच्या मुलाचं नाव त्याने काय ठेवलं? नारायण. आणि अगदी शेवटाला प्राण जात असताना सगळ्यात जास्त जीव हा धाकट्यावर असतो, म्हणून त्या धाकट्याला हाक मारतो आजामेळा, नारायणा नारायणा नारायणा. देव कोणत्याही नावाने हाक मारली तरी यायला तयार असतो, फक्त आपण त्याला हाक मारली पाहिजे. त्याचा जीव अडकला आणि मग नारायण 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 म्हणत त्या आजामेळाने प्राण सोडला, म्हणून देवाला त्याला वैकुंठामध्ये न्यावा लागला. कितीतरी असे पाप करणारी लोक आहेत ज्यांनी शेवट भगवंताचं नामस्मरण केलं. नवे शिवकथेमध्ये तर एक कथा अशी आली की एक पाप करणारा एवढा माणूस तो मंदिरामध्ये गेला, रात्रीचा चोरी करण्याच्या उद्देशाने गेला. फक्त अंधार होता सगळीकडे. आता त्या काळात काही लाईटची सोय नव्हती, अंधार होता सगळीकडे. आणि त्या मंदिरामध्ये एक दिवा होता, तो मिनमिनता दिवा होता, अगदी त्याची वातही खोलवर गेली होती, त्याला काहीच दिसेना. म्हणून त्याने काय केलं, थोडी वात वरती घेतली आणि पुन्हा त्या वातीमध्ये तेल ओतलं. बरं का, ऐकताय ना खुंटेकर? त्या दिव्यामध्ये वात वरती घेतली आणि तेल ओतलं. एवढंच कृत्य त्या माणसाने त्या मंदिरामध्ये केलं आणि त्याचं मरण आलं होतं. ज्यावेळेस त्याला यमदूत नेण्यासाठी आले, यम नेण्यासाठी आला त्यावेळेस विष्णुदूत आडवे आले. अरे तुम्ही याला घेऊन जाऊ शकत नाही. यमदूत म्हणता, हो याने आयुष्यभर पाप केलंय. काय सांगता, आयुष्यभर पाप केलं असेल पण त्याने एक पुण्याचं काम केलंय. म्हणले चित्रगुप्तांना बोलवा. बोलावलं चित्रगुप्तांना आणि विचारलं, या माणसाने आयुष्यभर पाप केले, आताही चोरीच्या उद्देशाने तो मंदिरामध्ये आला, मग सांगा याने पुण्यकर्म कुठलं केलंय ज्यामुळे त्याला विष्णुदूत नेण्यासाठी आलेत. त्यावेळेस चित्रगुप्तांनी सांगितलं की आयुष्यभर त्याने पाप केलं, ठीक आहे, पण आता त्याचा शेवटचा क्षण जवळ आलाय. पण त्याने या मंदिरामध्ये आल्यानंतर त्या मंदिराच्या त्या दिव्यातली वात वरती सारली आणि त्यामध्ये तेल ओतलं. हे पुण्यकर्म शेवटच्या क्षणी त्याच्या हातून झालंय, म्हणून त्याला नेण्यासाठी यमदूत नाही तर विष्णुदूत आलेत. विठ्ठल ज्या वेळेस माणूस जन्माला येत असतो ना, एकतर धर्मराजाकडं हे पाप पुण्याचा हिशोब होता. धर्मराजा म्हणला, मला एकट्याला एवढा बोजा काय सहन होणार नाही. मग म्हणले, मला अजून हाताखाली 2 कर्मचारी द्या.
एवढा एकट्याला गावचा कारभार सहन होत नाही आणि झेपणार नाही. धर्मराजाला सांगितलं आणि मग ब्रह्मदेवाने सांगितलं ठीक आहे तुमची इच्छा पूर्ण करू. म्हणून ब्रह्मदेवाने त्या धर्मराजाला 2 कर्मचारी दिले. त्यांना सांगितलं एकाने पापाचा हिशोब ठेवायचा आणि एकाने पुण्याचा हिशोब ठेवायचा. माणूस ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस त्याच्या डाव्या खांद्यावरती एक कर्मचारी, उजव्या खांद्यावरती एक कर्मचारी. जन्माला आल्यानंतर बरं का, आता बघू नका, ते तुम्हाला दिसणार पण नाहीत. ते अगदी शेवटपर्यंत आपल्या बरोबर असतात. ज्या वेळेस आपल्या मरणाचे 40 सेकंद शिल्लक राहिलेले असतात त्यावेळेस ते दोघंही दूत त्या चित्रगुप्ताकडे जातात आणि त्या चित्रगुप्तांना सगळी माहिती देतात. ऐका चित्रगुप्ता, या माणसाने एवढी एवढी पाप केलीत, या माणसाने एवढी एवढी पुण्य केलीत. आणि मग त्यानुसार वरती हिशोब लावला जातो की मग त्याला नेण्यासाठी यमदूत पाठवायचे की विष्णुदूत पाठवायचे. विठ्ठल डाव्या खांद्यावरती असणारा दूत हे पापाचा हिशोब ठेवतो आणि उजव्या खांद्यावरती असणारा दूत हा पुण्याचा हिशोब ठेवतो. म्हणून आपण कुठल्या हाताने कुठली कर्म करतोय, आपण डोळे झाकून कर्म करतोय, मग ते वाचेने असेल, देहाने असेल किंवा कर्माने असेल, तुम्ही कुठली कर्म कशी करता याचा सगळा हिशोब हा चित्रगुप्ताकडे दिला जातो. म्हणून माणसाला असं वाटतं की आम्ही जे करतोय ते माणसांना कळत नाही. माणसांना नाही कळू द्या, पण तुमचा हिशोब वरती लिहिला जातो याचं लक्षात ठेवा. विठ्ठल एक सूर्यफूल असतं आपल्याकडं. त्या सूर्यफूल काय होतं, जरा कोमेजलं की खाली मान टाकतं मयूर महाराज. मग त्या सूर्यफुलावर जरा फवारा टाकला की सूर्यफूल उमललं पाहिजे. विठ्ठल आपली कर्म अशी आहेत महाराज. आजकाल आपल्या संसारामध्ये सुनांना सासवा खपत नाहीत आणि सासवांना सुना खपत. आपल्या गावातलं नाही सांगत बाबा, मी बाहेरचं सांगते. इथं सासवा सुद्धा सगळ्या चांगल्या आहेत आणि सुना सुद्धा सगळ्या चांगल्या आहेत. विठ्ठल बरेच दिवस महाराज लग्न जमत नव्हतं. आताही तशीच अवस्था झाली सगळ्यांची. मुलींना मुली शिकलेल्या आहेत आणि मुलांची अपेक्षा मुलगी गोरी पाहिजे, अशीच पाहिजे, तशीच पाहिजे. मुली म्हणतात आम्हाला आमच्या एवढा शिकलेला मुलगा पाहिजे, कारण मुली इंजिनियर झाल्या, डॉक्टर झाल्या, शिक्षिका झाल्या. आता आमच्यासारख्या महाराज लोकांकडे बरेच बायोडेटे फोन मध्ये असतात. महाराज तुम्ही फिरता सगळीकडं, असं नाही म्हणजे तुम्ही कीर्तनासाठी फिरता सगळीकडं, एखादी कुठं नवरी असली तर बघा असं आम्हाला सांगितलं जातं. पण महाराज मुली सुद्धा शिकल्यात, सुशिक्षित झाल्यात आणि मग मुलींना सुद्धा वाटतं की माझ्या तोडीचाच मला भेटला पाहिजे. आणि बरेच दिवस झालं मग लग्न जमत नव्हतं. आणि लग्न जमत नव्हतं, कशी तरी एखादी मुलगी बघितली, लग्न केलं. महाराज घरी आल्यानंतर मुलगी म्हणायला लागली, सासरे तर देवाघरी गेलेत ठीक आहे, पण सासू आजारी असायची, रात्रीची उठून खोकत बसायची. सुनबाई म्हणली ऐका, तुमची आई सारखीच खोकती, मधून मधून स्वयंपाक करायला गेलं की तेल एवढं टाक, मीठ एवढं टाक, चटणी जेवढी टाक, सगळं सारख्या मला सूचना देत असतात. कारण सासूचं नावच आहे, सारख्या सूचना म्हणजे सासू. विठ्ठल सुनबाई म्हणली मला सारख्या सूचना नकोत. मग म्हणले तुमच्या आईला कुठं तरी निघून सोडा, नाही तर मग मी निघून जाते. तो म्हणला बाई कशी तरी भेटली मला, मी माझ्या आईला निघून सोडतो कुठं तरी, पण तू काय जाऊ नको, नाही तर परत मला मिळायचं अवघड होईल. मग त्याने आपलं बायकोचं ऐकलं. आईला म्हणलं आई आपण रानात एक छप्पर बांधलंय का नाही गुराढोरांसाठी, आपलं कधी गेलं बसलं उठलं तिथं रानात गेलं तर मग तिथं एक छप्पर बांधलंय, तू आपली त्या रानात जाऊन राहा, तुला तिकडं आम्ही 2 टाइम डबा आणून देतो. आई म्हणली आता कशाला पोराच्या संसारात ढवळाढवळ करायची, म्हणले आपलं जाऊन राहावं रानातच, रानातली कामं बी होत्याला, आपलं गुराढोरांकडे बी लक्ष देता येईल. आई गेली रानातल्या त्या छपरात राहायला लागली. 2 टाइम डबा त्या म्हातारीला, सकाळ संध्याकाळ त्या म्हातारीला डबा चहा वगैरे वेळेवर दिलं जायचं. नंतर सुनबाई वैतागली, कुठपर्यंत द्यायचं म्हणले जेवण. आता म्हणली काय करा, काय नाही म्हणली तुमच्या सासूला मारून, तुमच्या आईला एकदाच मारून टाका.
ते म्हणलं आता कसं ऐकावं बायकोचं. आईनं तरी इतके वर्ष सांभाळलंय, पण म्हणले आता बायकोचं ऐकलं तर बरं, नाही तर बायको काय करील, निघून जाईल. निघून नवरा बायकोच्या ते निघून जाण्यालाच बेत होता. तुम्ही असं करता का नाही तर मी निघून जाते, तुम्ही तसं करता का नाही तर मी निघून जाते, अशी सारखीच म्हणायला लागली. तो म्हणला ठीक आहे बाई तुझं ऐकतो. हा गेला रानात संध्याकाळच्या वेळेला. म्हातारी गुरं घेऊन जरा वाईज दुसऱ्यांच्या शेताकडे गेली. म्हणली गुरांना जरा फिरवून आणते. गुरं फिरवायला गेली म्हातारीने, आणि काय केलं, आपलं झोपडीचं दार लावलेलं दिसलं. तो म्हणला म्हातारी आतमध्ये येऊन झोपली वाटतं, म्हणून ह्याने बाहेरूनच, आता ती काडाची झोपडी होती काडाची, आणि बाहेरूनच त्या काडाला आग लावली. म्हातारी होती आपली लांब अशी गुरं घेऊन उभं राहिली होती. आणि इकडं तिकडं बघितलं, पण लवकर उरकून निघायचं काम आपलं म्हणून काडी लावली त्या काडाच्या झोपडीला. धडधड 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 पेटले झोपडी. म्हातारी म्हणली बाया झोपडीला आग लागली, पण म्हणली आता वरडावं कसं, बघती लांबनं म्हातारी. आता तिची नजर चांगली होती. ती म्हणली बाया माझंच कार्ट दिसतंय. म्हातारीने बघितलं. म्हातारी म्हणली बर असं वय, म्हणली झोपडी बरोबर मला बी पेटवायला आलता काय, म्हणली आता ह्यांची मजाच करते. आता झोपडी तर जळली. म्हातारी म्हणली अंधार पडायला लागलाय, आता थांबू कुठं. म्हातारी हुशार होती, जुन्या काळातली काष्ट्याची साडी, सरसर सरसर झाडावर चढली बसली. अमावस्येची रात्र होती. अमावस्येची रात्र होती. म्हातारी झाडावर रात्रीची बसली जाऊन, आणि रात्रीची बसल्यानंतर सरा पुढं 2 मिनिटात पटपट सरा. महिला मंडळ, पुरुष मंडळ, विठाला विठाला म्हातारीनं बघितलं तिच्याच पोराने आग लावली. खरं सांगायचं माणूस मेल्यानंतर आग लावायला कोण असतं, आग लावायला कोण असतं, पोरगच असतं. म्हातारी म्हणली जाऊ द्या, मेल्यानंतर आग लावायची त्याने आधीच लावली. बर म्हणली असू द्या, काय असेल ते बघू म्हणले. सकाळने आता अंधार पडायला लागलाय. म्हातारी काष्ट्याची साडी होती, सरसर झाडावर गेली, झाडाच्या फांदीवर बसली. आणि झाडाच्या फांदीवर बसली तेवढ्यात रातच्या 12 वाजल्या होत्या. 12 वाजता गावातनं, आता ही रानच्या वस्तीला होती, रानाच्या 4 चोर आलं गावातनं चोरी करून. आणि चोरी करून आले, म्हणलं ए आता हिथंच वाटण्या करायच्या, हिथं कोण नाही, सुनसान जागा आहे, हिथंच वाटण्या करू म्हणले, हिथनच आपापल्या मार्गाने जाऊ. कोण म्हणले, तशी म्हातारी वरनं बोंबाली. म्हातारी बोंबाली. चोरांना वाटलं भूतच आलं अमावस्याच्या रात्री. चोराने सगळं ते चोरी केलेलं तिथंच टाकलं, चोर पळून गेलं. चोर पळून गेलं. म्हातारी आपली सरसर इकडं तिकडं बघितलं, खाली उतरली, सगळं गटोळं गोळा केलं. गोळा केला तर त्या काळची धीट म्हातारी रात्रीची दारे बिरे दाराला जात होती. सरा 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 घराकडे आली की पोराच्या घराचा दार वाजवलं. दार उघड म्हणली. पोरग झोपेतनच उठलं ना आलं, दार उघडलं. आईला समोर बघितलं तसं पोरग आ करून पडलं. का घाबरलं ना, त्याला वाटलं मी झोपडी पेटवून आले, आई मिली असल ना, आई माघारी आली. म्हणला भूत. ती म्हणली अरे घरात तरी घे, मला लय महत्वाचं काम आहे तुझ्याकडं. तो म्हणला आई तू ये. त्याला बोलता ये नाही ना, भूत बघितलं. बायकोला उठावतोय, अगं ये. तिला हाक मारता ये ना, बायको उठून खडबडून जागी झाली. आली बघ तिथं ती सुद्धा करून पडली ना चक्कर येऊन. म्हणली सासूबाईला मारलं होतं, सासूबाई आल्याच कशा. बरं जाऊ दे, दोघांना सावध केलं, लेकाला सोनाला सावध केलं म्हातारीनं. आणि म्हणली माझं एक ऐका, म्हणली मी तुमच्यासाठी काय आणलंय ती बघा. सगळी बघायला लागली. म्हातारीकडं दोघं बी म्हातारीच्या दोन्ही बाजूला बसावली. म्हातारीनं गटुळं उघडलं. गटुळ्यात बघताय काय सोनं नाणं पैसा. पोरग म्हणलं आई तू आणलं कुठनं. म्हणली तू मला कुठं पाठवलं होतंस. अगं आई मी तुला तुझ्या झोपडीला काडी लावली, मग तू आता स्वर्गात जाऊन आली ना. ती म्हणली हो. म्हणली तुझा बाप म्हणला माझ्या पोराची लय गरिबी चालली, मग एवढं पैसा सोनं नाणं माझ्या पोराला दी. मग तुला कस काय परवानगी. नाही म्हणली लवकर गेल्या म्हणजे नवीन गेलेल्या माणसाला खाली यायला परवानगी भेटती. म्हणली तुझ्या बापाला लय वर्ष झाली म्हणून त्यांना नाही परवानगी भेटली, आणि त्यांना तिकडे करमून गेलंय. म्हणली ती मला बी म्हणलं तुला बी करमून जाईल, इकडे ये. दिलं पैसे बिसे पोराकडं. मग सुनबाई म्हणायला लागली होय, आणि मग माझं वडील भेटलं असतं की. सुनबाई म्हणली माझं वडील भेटलं असेल. सासू म्हणली हो भेटलं की. मग त्यांनी नाही काय दिलं. नाही म्हणली फक्त ह्याच्याच बापाने दिलंय. मग तुझं वडील भेटलं, पण ती म्हणलं आमच्या सुनीलाच लावून द्या, आम्ही तुझ्या पैसेच देणार, मला तुमच्यावर विश्वास. हा
म्हातारी हुशार होती ना. म्हातारी म्हणले सुनबाईला, तुझा बाप म्हणला बाई आमच्या सोनीलाच पाठवून द्या, मी तिच्या पशीच देणार, काय द्यायचंय ती, जेवढं गोळा केलंय तेवढं तिच्या पशीच देतो. मग ती म्हणली सासूबाई होय तुम्ही गेला बिन आला बिन, मग तुम्ही फक्त गेलावर कसं तेवढं सांगता का? म्हातारी म्हणली तुम्ही काय लावली ह्याला झोपडीला आग लावली, त्याचा काय झाला? दूर झाला म्हणली, त्या धुराधुराने मी वर गेली. मग तसं तुला बी वर जावं लागल, तेव्हा तुझा बाप तुला भेटल आणि सोनं नाणं दिल. विठ्ठल आपल्या आयुष्यातली सुख दुःख आहे ती, व्यावहारिक जीवातली सुख दुःख. सासवांना सुना खपत नाहीत, सुनांना सासवा खपत नाहीत. आता अशी उदाहरणं भरपूर आहेत सांगायला. मला तुकोबारायांचा शेवट सांगायचा आहे. जर पापकर्म जास्त झाली तर यमाचे दूत न्यायला येतात, आणि मग ते यमाचे दूत नेत असताना ते काही साधं सोपं नेत नाहीत महाराज. ते लई त्रास देतात, कारण हा प्राण सहजासहजी बाहेर निघत नसतो. आणि मग यमाच्या दूतांना सुद्धा जर तो प्राण जर थोडं पुण्यकर्म थोडंसं किंचितचं झालं असेल तर यम न्यायला येतो. जर पुण्यकर्म थोडं झालं असेल जास्त तर विष्णुदूत येतात, आणि जर पुण्यकर्म जास्त झाले असतील तर स्वतः भगवान परमात्मा येतो. विठ्ठल मग यमाचे दूत आले ना तर ते सहजासहजी नेत नाहीत. मारिती झोडीते थोडीते निष्ठुर, मारिती झोडीती थोडीती निष्ठुर, मारिती झोडीती थोडीती निष्ठुर, मारिती झोडीती थोडीती निष्ठुर. यमाचे किंकर बहु सारा, यमाचे किंकर यमाचे किंकर म्हणजे यमाचे दूत. प्राण सहजासहजी जात नाही ना, तर एखादा मेलेला प्राणी कसा असेल त्याला कसं आपण ओढत नेतो नदीकडे टाकायला, तसे या प्राणाला ओढतात, दोरी लावतात आणि ओढतात. तो प्राण बाहेर सहजासहजी जात नाही ना, मग मारून तोडून झोडून, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहु साल. खूप वाईट आहेत यमाचे किंकर, यमाचे दूत. सहजासहजी जात नसलं ना तर ओढत तोडत नेत्यात, पण नेत्यात. आणि जर थोडं पुण्यकर्म झालं असेल तर यम स्वतः न्यायला येतो. तुकोबारायांच्या बाबतीत तसंच झालं. भगवान परमात्म्याने सांगितलं की तुकोबारायांची वेळ नजदीक आलेली आहे, आणि मग तुकोबारायांना आणायला जायचं. यमाला पत्र पाठवलं, यमाने त्याचे दूत पाठवले खाली. यमाचे दूत आले. यमाच्या दूतांना ज्या गावामध्ये नामस्मरण चालू असेल, ज्या ठिकाणी नामस्मरण चालू असेल त्या ठिकाणी यमाच्या दूतांना परवानगी. वेशीच्या बाहेरच थांबले आणि वेशीच्या बाहेरूनच विचारलं, ते नामस्मरण करणारा माणूस इथंच राहतो का, या देहूमध्येच राहतो का? काय नाव त्याचं? तुकोबाराय. ठीक आहे, पण तुम्हाला आता इथं येताना येणार नकाचा भूतया गावा, नामधारकाचा जीवा. नकाचा भूतया गावा, नामधारकाचा जीवा. नकाचा भूतया गावा, नामधारकाचा जीवा. नकाचा भूतया गावा, नामधारकाचा सेवा. सुदर्शन घ्यावा कीर्ती फिरे भोवती, सुदर्शन घ्यावा कीर्ती फिरे भोवती. नकाचा भूतया गावा, नामधारकाचा जीवा. नकाचा भूतया गावा, नामधारकाचा
ही परवानगी नाही बर का. काळाला पाठवलं भगवंतानी, कारण काळच न्यायला येतो. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. काळ वाट पाहत असतो की किती अवकाश आहे. ज्या वेळेस आपली वेळ संपत येते त्यावेळेस काळ येतो. काही काही वेळेस आपल्याकडं मन आहे बघा, वेळ आली होती पण काळ. आणि ज्यावेळेस वेळ आणि काळ दोन्ही सोबत येतात त्यावेळेस या देहाला संपवून त्या आत्म्याला जावं लागतं. या देहाला सोडून आत्म्याला जावंच लागतं. त्या यमदूतांना त्या काळाला परवानगी नाही का. काळाने सांगितलं, अरे ज्याची घडी भरत आलेली आहे किंवा ज्याची घडी भरलेली आहे, ज्याची वेळ संपलेली आहे त्याला न्यायला मी येतोच. तुकोबाराय म्हणतील, अरे नेत असशील तू, मग आम्ही तुला पायाखाली तुडू. जगा काळा काय आम्ही माझा दिला बाय, आम्ही माझा दिला बाय, आम्ही माझा दिला बाय. आम्ही माझा दिला बाय, आम्ही माझा दिला बाय, आम्ही माझा दिला बाय. काळ म्हणाला, मी सगळ्यांना खातो. तुकोबाराय म्हणले, खात असशील पण आम्ही तुला पायाखाली तुडवतो. कशाच्या जोरावर? नामस्मरणाच्या जोरावरती. सावता महाराज ही सांगतात, नामाची या बळे न भिवू सर्वता, कळी काळाच्या माता सोटे मारू. या नामस्मरणाच्या बळावर आम्ही भीत नाही. अरे आम्ही काळाला सुद्धा मागं सारतो, आम्ही त्याच्या डोक्यावरती पाय देऊन नाचतो. तुकोबाराय सांगतात, काळ घाबरला आणि निघून गेला. यमाला सांगितलं, माझी धडकत नाही बाबा, तू दुसरा कुठला मेंबर तिथं पाठवायचा असेल तर पाठव, पण मी जाणार नाही. यम म्हणला, आता दुसरा मेंबर नेमत बसण्यापेक्षा मी स्वतःच जातो. आणि मग यम खाली आला आणि विचारलं, यम आला आणि विचारायला कोण सापडावं, तर रामेश्वर भट्ट सापडले. आणि रामेश्वर भट्टांना विचारतात, अहो ते नामधारक आहे तिथं, देवाचं नामस्मरण सतत करतात, ते कुठं राहतात? आणि ज्यावेळेस रामेश्वर भट्टांनी त्यांचं नाव सांगितलं, कोण? तुकाराम का? तुकाराम नाव घेतल्याबरोबर यम थर 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 कापायला लागला. तुकाराम तुकाराम नाम येत प्रेम नाम, येत प्रेम नाम, येत प्रेम. तुकाराम तुकाराम नाम येत प्रेम नाम, येत प्रेम नाम, येत प्रेम. यम म्हणायला लागला, मला बीपी नाही, शुगर नाही, कुठल्या गोळ्या चालू नाहीत. मग माझं असं अंग लटलट 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 का कापाय लागलंय? आणि मग त्याला समजलं की तुकाराम महाराजांचं सामर्थ्यच एवढं आहे. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. तुकोबारायांचं सामर्थ्यच एवढं आहे की त्यांचं नाव जरी घेतलं तरी काळाला कापावं लागतंय. यम थरथर कापतोय. यमही माघारी गेला आणि विष्णुदूतांना सांगितलं, आता तुम्ही जा. विष्णुदूत सुद्धा म्हणले, देवा आम्ही तुकोबारायांच्या समोर जाऊ शकत नाही. आणि मग स्वतः तुकोबारायांनीच देवाला सांगितलं, बास आता माझं कार्य संपलंय, आता मला या भूतलावरती जास्त दिवस राहायचं नाही, मला आता या भूलोकाचा निरोप घेऊन तुझ्याकडे यायचं. देवाला पत्र लिहिलं आणि मग देवाला पत्र लिहिलं, पण देवाचा निरोप येईना. संतांकडे पत्र दिलं, संतांना सांगितलं काय माहेरीचा येईल निरोप. तुकोबाराय विचारतात, पण संतांचा अजून निरोप आला नाही. आणि मग शेवटी देवाचं वाहन असणाऱ्या गरुडाला विचारतात, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, वेळ वेळ डोई, वेळ डोई, वेळ डोई, आनावा तो हरी, आनावा तो हरी, वेगे आनावा तो हरी, 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 तुकोबारायांनी भगवंताचं वाहन
असणाऱ्या गरुडाला विनंती केली, अरे तुझ्या देवाला तुझ्या पाठीवरती बसव आणि माझ्याकडे घेऊन ये, आता माझी धडगत नाही देवापर्यंत यायची. मग गरुडाला सुद्धा विनवणी केली. नवे भगवंताच्या पायाजवळ असणाऱ्या लक्ष्मी मातेला सुद्धा विनवणी केली, अगं ऐक नाही, तुझ्या हातात त्या भगवंताचे पाय आहेत, त्या पायांना विनवणी कर की तुकोबराई तुमची वाट पाहतायत आणि तुम्हाला तिथं जावं लागणार आहे. आणि ज्या वेळेस भगवान परमात्म्याला निरोप पोहोचला, भगवान परमात्मा गरुडावरती स्थिर झाला आणि त्या तुकोबरायांकडे निघाला आणि तुकोबरायांचं लक्ष भगवंत येतोय त्याकडे. पिवळा पितांबर कैसा गगने झळकला, गरुडावर बैसोने मला कैवारी आला, गरुडावर बैसोने माझा कैवारी आला. गरुडावरती बसून भगवान परमात्मा तुकोबरायांकडे आला व तुकोबरायांचं सामर्थ्य किती की 4 दिवस भगवान परमात्मा तुकोबरायांच्या घरी राहिला. आणि 4 दिवसांनी तुकोबराई भगवंताला सांगतात, देवा बाद झाला, आता तुम्ही माझ्याकडे मुक्काम केलात, आता मला तुमच्याकडे घेऊन चला. देवाने पुष्पक विमानाची तयारी केली. पुष्पक विमान तुकोबरायांना नेण्यासाठी आलं आणि भगवान परमात्मा त्या पुष्पक विमानाचे वाहक झाले आणि तुकोबरायांना त्या विमानामध्ये बसवलं. तुकोबराय जायच्या आधी सगळ्यांना विनवणी करतात, ऐका ना, येता का वैकुंठाला, येता का वैकुंठाला. सगळ्यांना म्हणतात, अहो त्यांचे जेवढे टाळकरी होते तेवढ्या सगळ्यांना विचारलं, माऊली महाराज येताय का वैकुंठाला, भिसे महाराज येताय का वैकुंठाला. कोणी तयार होईना. सगळ्यांना वाटलं, अरे या तुक्याला वेड लागलंय, आम्ही एवढं नामस्मरण करतोय तुकोबरायांबरोबर, आम्हाला कधी देव दिसला नाही, आम्ही दिवस रात्र देवाचे नामस्मरण करतोय, आम्ही दिवस रात्र देवाच्या नावाने भागतोय की आम्ही देव आमच्या जवळ येईना आणि तुकोबरायाला देव न्यायला आले, हात तुक्या वेडा झाला रे, असं म्हणून लोक त्या तुकोबरायांचा धिक्कार करू लागले. पण तुकोबराय सगळ्यांना विनवणी करतात. शेवटी स्वतःच्या पत्नीला, धर्मपत्नीला सुद्धा म्हणतात, आवले अगं मला न्यायला देव आलेत, आपल्याला वैकुंठाला जायचंय, चल ना तू माझ्या बरोबर. स्वतःची धर्मपत्नी सुद्धा तुकोबरायांबरोबर जायला तयार नाही. आणि खरं व्यावहारिक उदाहरण जर सांगायचं झालं ना, तर आपला अंतकाळ जवळ आल्यानंतर आपल्याला समजतं, आपलं मरण जवळ आल्यानंतर आपल्याला समजतं की आयुष्यभर आपण ज्यांच्यासाठी कष्ट केलं, आयुष्यभर आपण ज्यांच्यासाठी झटलो, त्याच्यातलं आपल्या बरोबर यायला कोणच तयार नसतं. कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहते निराळे रांडा पोरे हे सकळा. कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहते निराळे रांडा पोरे सकळा. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळी रांडा पोरे. रांडा म्हणजे बायका पोरा बाजूला राहतात. एखाद्याला जर विचारलं ना, महाराज याला जिवंत करायचं असेल तर आमच्याकडे आयडिया आहे, म्हणतात काय. खरं तर एका साधूने विचारलं सुद्धा की हा माणूस तुमच्यासाठी एवढा महत्वाचा आहे, अख्खं गाव जमा झालंय, अख्खं घरदार रडतंय, एवढा आक्रोश करताय, मी या माणसाला जिवंत करतो, तुमची तयारी आहे का. घरचे खुश झाले, म्हणले एवढा माणूस आमच्यासाठी झटणार आणि त्याला जर जिवंत नाही केलं तर त्याला जर जिवंत करत असतील साधू तर याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट आहे का. पण म्हणले माझ्याकडं एक उपाय आहे. त्याने म्हणले एक दुधाचा पेला आणा. पेला भरून दूध आणलं, त्या महाराजांकडे दिलं आणि महाराजांनी खिशातून एक पुडी काढली आणि त्या पेलाभर दुधामध्ये टाकली आणि सांगितलं की हे दूध जो कोणी पिल
ऐकताय का खुंटेकर? हे दूध जे कोणी पिल ना तो मरण पावेल आणि मग हा जिवंत होईल. आता सगळ्यात जास्त आक्रोश करत होती ती आई. अरे काय मी त्या देवाचं वाईट केलं होतं, मुडद्यानं माझा तरणा ताटा मुलगा नेला, असं देवाला शिव्या देऊन रडतात बर काही. आणि ती आई रडत होती. आईला आधी विचारलं, आई ऐका ना, तुम्ही म्हणत होता की तुमचा तरणा ताटा मुलगा गेलाय आणि तरणा ताट्या मुलाला देवाने नेलं, त्याच्या ऐवजी तुम्हाला का नाही नेलं असं तुम्ही देवाला म्हणत होता. मग आता तुम्ही एक काम करा, आता हे दूध तुम्ही प्या, मग तुम्ही देवाकडे जाल आणि तुमचा मुलगा जिवंत होईल. आई म्हणली, नाही बाबा, मला अजून एक पोरगा आहे की, एक गेला म्हणून काय झालं, दुसरा आहे की. खरं मरणाचं भय सांगते मी. बापाला विचारलं, बापही म्हणला मला अजून एक मुलगा आहे, माझी पत्नी आहे, मी त्यांच्यासाठी जगेन. बहिणीला विचारलं, बहिणी नाही म्हणली. अहो बहीण तर नाहीच म्हणेल, पण बायको जिच्यासाठी पैठणी आणली, सर्जाची नट केली, मोती हार केला, रत्ना हार केला, राणी हार केला, चपला हार केला, सगळे हार केले, आणि त्या पत्नीला विचारलं, अगं ताई, प्रत्येक सणाला तुझी हौस पूर्ण केली तुझ्या नवऱ्याने, आता तुझा नवरा मरण पावलाय, ऐक ना, तू आता हे दूध पी, मग तुझा नवरा जिवंत होईल. ती म्हणते, एक गेला म्हणून काय झाला, मला परत दुसरा मिळेलच की. व्यवहारातलं सत्य सांगते, व्यवहारातलं. पत्नी सुद्धा म्हणले की मी मरू शकत नाही नवऱ्यासाठी. त्या घरामध्ये कुणी मरायला तयार नाही. शेवटी ते साधू बुवाज म्हणले, मी पितो दूध आणि तुमच्या मुलाला जिवंत करतो. सगळे म्हणले, असा साधू असावा, असा संत असावा जो परोपकारासाठी मरायला सुद्धा तयार आहे. त्या महाराजांनी तो पेलाभर दूध पेलं, कारण ह्या दोघांचं अगोदरच ठरलं होतं. ते म्हणायचे, तुम्ही एवढं घरच्यांसाठी कष्ट करताय ना, ते घरचे तुमचे आहेत का त्याचा विचार करा. ते म्हणायचे, नाही नाही, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. बहीण कोणाची, भाव कोणाचा, बहीण कोणाची, भाव कोणाचा, कोण कोणाचा सख्या सोया रे, कोण कोणाचा सख्या सोया रे, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. या जगतामध्ये कोणीच कोणाचं नाही, ते प्रमाणासहित सांगितलं. कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाचे वेळी राहते निराळी, रांडा पोरे ही सकळ. तुकोबराय आवलीला विचारतात, अगं चल ना, वैकुंठाला जायचंय आपल्याला, देव न्यायला आलेत, पण आवलीही जात नाहीत. आणि शेवटी तुकोबराय जातात, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. तुकोबराय वैकुंठाला जात असताना म्हणतात की माझ्या एवढं भाग्य कुणाचं की भगवान परमात्मा मला न्यायला आलेत, आणि म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, भेटी रुक्माईच्या वरा, आणि हा शेवट गोड व्हावा याच्यासाठीच हा आयुष्यभर केलेला अट्टहास अभंगाचं पहिलं चरण. गेला होता ताज, या जगात गेला होता ताज, ताजसाठी केला होता ताज, या जगासाठी केला होता ताज, या जगात गेला होता ताज,
कधीच गोड तुकोबाराय सांगतात की साक्षात भगवान परमात्मा मला वैकुंठाला न्यायला आले आणि याच्यासारखा शेवटचा दिवस माझा गोड होऊ शकत नाही. आणि याचसाठी आयुष्यभर केलेला अट्टहास म्हणजे आयुष्यभर केलेलं नामस्मरण आहे. आयुष्यभर किती कष्ट सोसले, कितीतरी यातना सहन केल्या संतांनी आणि म्हणून त्यांचा शेवट गोड झाला. आणि तुकोबाराय सांगतात की आता भगवान परमात्म्याच्या चरणावरती पडून राहणं आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं याच्या व्यतिरिक्त माझ्या मनामध्ये दुसरी इच्छाच नाही. आणि म्हणून आता मी निश्चिंत झालोय, आता मी विसावा पावलोय. तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडली अधावा दृष्टीजिया, ओ कुंडली अधावा दृष्टीजिया, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडली अधावा दृष्टीजिया, ओ कुंडली अधावा दृष्टीजिया, पावलो विसावा, कुंडली अधावा दृष्टीजिया, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडली अधावा दृष्टीजिया, ओ कुंडली अधावा दृष्टीजिया, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडली अधावा दृष्टीजिया, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडली अधावा दृष्टीजिया, ओ कुंडली अधावा दृष्टीजिया. जटायू नावाचा पक्षी रामायणामध्ये अगदी दशरथ राजांना संतती प्राप्त होत नव्हती म्हणून त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. आणि ज्या वेळेस दशरथ राजा हे सर्वज्ञानी, त्यांना देवांच्या संगतीत बसण्याची परवानगी असायची दशरथ राजांना. आणि असेच एकदा स्वर्गलोकामध्ये गेल्यानंतर दशरथ राजा सगळ्या देवांच्या मधोमध बसलेत. इंद्रदेव आहे, चंद्रदेव आहे, अगदी जेवढे देव त्या स्वर्गलोकामध्ये आहेत त्या सगळ्यांच्या मधोमध दशरथ राजा बसलेत. पण त्या देवलोकामध्ये एकच देव असा होता ज्याने स्वतःचे डोळे झाकून घेतले होते. दशरथ राजांना प्रश्न पडला की या देवाने स्वतःचे डोळे का झाकून घेतलेत. आणि म्हणून इतर देवांना दशरथ राजा म्हणतात की या देवाने डोळे का झाकून घेतले, त्यांना डोळे उघडायला सांगा ना. दशरथ राजाला सगळे देव म्हणतात अरे बाबा त्या देवाच्या नादी लागू नकोस, त्या देवाच्या नादी लागू नकोस, बसलाय ना, सभा चालू आहे ना, आपलं तू शांत बस, सभा कर आणि घरी जा. दशरथ राजा म्हणले नाही नाही, त्याला डोळे उघडायला लावा. तो होता शनी देव बरं का. आता शनीचा कोप झाल्यावर काय होतं माहितीये, तरी पण दशरथ राजांनी अट्टहास केला आणि सांगितलं की तुम्ही डोळे उघडा. जसे त्या शनी देवाने डोळे उघडले तसा कोप झाला. शनिदेवाने दशरथ राजांकडे बघितलं तसं दशरथ राजा धाडकन स्वर्गलोकातून मृत्यू लोकामध्ये पडायला लागले. तेवढ्यात त्या जटायू पक्षाने त्यांना वरचे वर झेललं आणि मग दशरथ राजाने त्या जटायू पक्षाचं आभार मानलं आणि सांगितलं तू माझा प्राण वाचवलास. आज मी स्वर्गलोकातून मृत्यूलोकामध्ये पडत होतो, मग माझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं असतं मला माहित नाही, पण तू माझा आज प्राण वाचवलायस. मग मी आज तुला वचन देतो की तू आयुष्यामध्ये जे मला काही मागशील ते मी तुझी इच्छा पूर्ण करायला तयार आहे. आणि मग रामायणाचा तर ब्रीद आहे,
रघुकेल रीत सदा चली आई प्राण जाये पर, प्राण गेला तरी चालेल पण वचन नाही गेलं पाहिजे. आणि मग पुत्र कामेष्टी यज्ञ केल्यानंतर जटायू पक्षाने त्यावेळेस रामाला दशरथ राजांना सांगितलं की तुला जो पहिला पुत्र होईल तो मला दत्तक द्यायचा. कुणी सांगितलं? जटायूने सांगितलं की पहिला पुत्र मला दत्तक द्यायचा. त्यावेळेस दशरथ राजाने मंजूर केलं, मान्यता दिली. पण ज्यावेळेस पुत्र कामेष्टी यज्ञानंतर 4 पुत्र जन्माला आले आणि पहिला पुत्र कोण होता? राजा राम. आणि मग रामालाच तर जटायू पक्षी न्यायला आला. त्यावेळेस सगळ्यांनी त्याला विरोध केला, पण जटायू पक्षी रागावला यांच्यावरती. आणि मग ज्यावेळेस या तीनही लोकांमध्ये काही घटना घडत असते त्यावेळेस एक जो दूत असतो तो सगळ्यांमध्ये जाऊन तो तिथं उभा राहत असतो, तो म्हणजे नारद. आणि मग नारद मुनींनी सांगितलं जटायूला की आता तू अट्टहास करू नकोस, आता आयुष्यभर जरी तुला या पुत्राची प्राप्ती नाही झाली तरी शेवट तरी या पुत्राची प्राप्ती तुला होणार आहे. आणि म्हणून ज्यावेळेस वनवासामध्ये श्रीराम प्रभू सीतामया लक्ष्मण दादा असताना अगदी सीता मातेचं हरण झालं रावणाकडून आणि जटायू पक्षी त्या सीता मातेला वाचवण्यासाठी जातो आणि पंख छाटले जातात. जटायू पक्षी त्या अरण्यामध्ये पडतो आणि मग राम आणि लक्ष्मण दोघेही त्या अरण्यामध्ये जातात आणि त्या जटायूला विचारतात काय झालं. जटायू सांगतो की सीता मातेला या रस्त्याने रावण घेऊन गेला पण मी माझ्या मातेला वाचवू शकलो नाही आणि त्याचा प्राण अगदी जाण्याच्या वेळेवर होता. आणि मग तो सांगतो की माझी एक शेवटची इच्छा आहे प्रभू, माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करा. श्रीराम प्रभू म्हणतात काय शेवटची इच्छा आहे? मला तुमच्या मांडीवरती घ्या, माझं डोकं तुमच्या मांडीवरती घ्या. श्रीराम प्रभूंनी त्या जटायूचं डोकं आपल्या मांडीवरती घेतलं आणि मांडीवरती त्या जटायू पक्षाचा प्राण गेला. याच्यापेक्षा अजून भाग्य काय की त्या जटायू सारख्या पक्षाचा जीव ते श्रीराम प्रभूंच्या मांडीवरती जावा. आणि त्यावेळेस जटायू पक्षी ही प्राण जात असताना देवाला सांगतो की माझी एकच इच्छा होती की तू मला भेटावा आणि माझी ती इच्छा पूर्ण झाली. आता मी निवांत झालो, आता मी निश्चिंत झालो, आता मी विसावा पावलो, आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या. आणि म्हणून आयुष्यभर नामस्मरण करत जा. आयुष्यभर केलेला नामस्मरणाचं फळ, परमार्थाचं फळ हे म्हणजे आपला उद्धारच असतो. ते आणि कशामुळं होतं तर देवाचं नामस्मरण घेतल्यामुळं होतं. शेवटचा दिस गोड व्हावा. या ठिकाणी ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण जमलेलो आहोत त्या काकी असतील, आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण केलं, अगदी आजारी असताना सुद्धा मंदिरामध्ये यायचा, वाचन करायच्या, हरिपाठाला कीर्तनाला त्यांची उपस्थिती मंदिरामध्ये असायचीच. आणि ज्यावेळेस आजारी पडल्या त्यावेळेस मला म्हणल्या शैलताई आता मला चालणं होत नाही, मंदिराकडे येता येत नाही. अहो संतांची ही तीच अवस्था झाली. मी काकींना एकच वाक्य सांगितलं की तुम्हाला मंदिरापर्यंत किंवा देवापर्यंत जाता येत नाही ना तर देवाचा धावा करा आणि देवालाच तुमच्यापर्यंत येऊ द्या. कारण शेवट चांगला होण्यासाठी आयुष्यभर कष्ट करावे लागतात. माणूस विचार करतो की माझे आई वडील माझ्यासाठी काय करतात. तुमचे आई वडील तुमच्यासाठी झिजतात, रक्ताचं पाणी करतात. तुमचे आई वडील तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या इच्छा मारून टाकतात. तुमचे वडील दुसऱ्याच्या बांधावरती कष्ट करतात. आजकालच्या तरुण मुलांचं तर फॅड झालंय महाराज. आयफोन पाहिजे, बुलेट पाहिजे. कालचीच बातमी यूट्यूबवर, इंस्टावर, फेसबुकवर काय तर म्हणे आयफोनसाठी आई बापांकडे विनवणी केली ना आयफोन मिळाला नाही म्हणून कड्यावरून उडी मारली. एकटाच मेला नाही, बापाला घेऊन मेला, आईने मागून उडी मारली. जगायचं कोणासाठी मग? आईने एकुलता एक मुलगा जर गेला तर बाप वाचवायला गेला, हात निसटला, बापाचा एक हात हातात होता, त्याचा पाय निसटला, बापाला घेऊन पडला ना आईनं वरून त्या मुलाचं नाव घेऊन उडी मारली. एका आयफोन साठी 3 बळी गेले. किती शोकांतिक आहे. 5 मिनिटं फक्त सर्वांनी शांतता राखा, कारण गेलेल्या आत्म्याची वेळ
ही 12:30 ते 3 पर्यंतची असते ना. आपण तितका वेळ लावत नाही. आपण 12:30 पर्यंत सगळा विधी उरकून घेतो. फक्त जरी झाला संन्यासी मध्यान्यासी तोंडवाशी, 12 वाजले की सगळ्यांना भुका लागतात आणि त्यामुळे सगळ्यांची गडबड सुरू होते. पण कीर्तन हे माध्यम समाज प्रबोधनाचं असतं, स्वतःच्या उद्धाराचं असतं. कीर्तनकार जे सांगतो ते फक्त विनोदवारी कधीच घ्यायचं नाही. ते आत्मशुद्धीचं आणि आत्म उद्धाराचं साधन आहे. कलियुग एवढं वाईट चाललंय महाराज की आई वडिलांनी मुलांना सूट दिली कशासाठी? तर शिक्षणासाठी. अरे आम्हाला जे मिळालं नाही, आम्ही कष्टातून दिवस काढले, आम्ही गरिबीतून दिवस काढले, आम्हाला जे मिळालं नाही ना ते माझ्या मुलांना मिळावं. माझा मुलगा चांगला शिकावा, माझी मुलगी चांगली शिकावी, म्हणून तुमच्या सगळ्या इच्छा तुमचे आई वडील पूर्ण करतात. आणि त्या पूर्ण करत असताना तुमच्या आई वडिलांचे पाय झिजतात, कष्ट करतात तुमचे आई वडील तुमच्यासाठी. तुम्ही आयफोनसाठी आई वडिलांचा बळी घेता, स्वतःचा जीव देता. नवे नवे आजकाल तर एवढं पॅड की मुलींना मोकळीक दिली म्हणून मुली कॉलेजला जातात, तोंड बांधून कोणाच्या गाडीवर बसून जातात हे आई वडिलांना कळत नाही. याच्यासाठी आई वडिलांनी तुम्हाला शाळेत पाठवलं का? माणसाची रीत आहे महाराज, जे चांगलं वागतं का त्याला चांगलं कोण म्हणत नाही, आणि जे चांगलं वागत नाही त्याला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेशेला मनी हार, अजब तुझे सरकार उद्धवा. इतकं वाईट जग झालंय महाराज. लहान मुलींना, तरुण मुलींना माझी विनवणी आहे, तुमचे आई वडील तुमच्यासाठी कष्ट करतात. मुलांना विनवणी आहे, तुमचे आई वडील तुमच्यासाठी कष्ट करतात. ज्या वेळेस तुम्ही करण्यायोग्य व्हाल, तुम्ही घेण्यायोग्य व्हाल, त्यावेळेस तुम्ही तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करा. पण तुमच्या इच्छेसाठी आई वडिलांचा बळी देऊ नका. अरे बाप तुमच्यासाठी दुसऱ्याच्या शेतात राबतो, स्वतःचा फाटकं बनियान तो बदलू शकत नाही, इतकं कष्ट तो तुमच्यासाठी करतो. स्वतःच्या चपल्या झिजला तर खिळ टोकून तो चपला घालतो, पण तुम्हाला नवीन बूट आणून देतो. वडील तर तुमच्यासाठी कष्ट करतातच. तुम्ही आजारी पडला तर पैशाची तरतूद करण्यासाठी वडील अख्ख्या गावभर फिरतात. पण आई काय करते? अरे आई सारखं तर या जगतामध्ये कोणच करू शकत नाही. म्हणून तुकोबाराई सुद्धा संतांना आईची उपमा देतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. कोणत्याही लाभाचा विचार न करता आई कष्ट करते. तुम्ही म्हणाल आई काय करते? अरे फक्त आई काय करते हे जाणून घ्यायचं असेल तर 1.5-2 किलोचा दगड घ्या आणि स्वतःच्या पोटावरती बांधा आणि फक्त आठवडाभर फिरून दाखवा. काय सांगते? प्रयोग करून बघा ना. ज्यांना आईचं कष्ट कळत नाही, ज्यांना आईची माया कळत नाही, ज्यांना आईचा जिव्हाळा कळत नाही ना, त्यांनी 1.5-2 किलोचा दगड घ्या, पोटावरती बांधा आणि फक्त महिनाभर फिरून दाखवा. आई 9 महिने तुम्हाला या पोटामध्ये वागवते. आणि 9 महिने पोटामध्ये वागवत असताना ज्या वेळेस तुमचा जीव उपजत असतो त्या गर्भामध्ये, त्यावेळेस आई तिच्या रक्तामासाचं सगळं मिळून तुम्हाला ते मांस देते. पहिला श्वास आई देते, पहिला रक्ताचा थेंब आई देते. नवे नवे तुमची हाडं मजबूत व्हावी म्हणून तिच्या रक्ताचं दूध करून तुम्हाला आई पाजते. अरे ज्यावेळेस माणूस मरतो त्याला अग्नी दिला जातो त्यावेळेस सगळं जळून खाक होतं, पण महाराज जळत नाहीत. ती काय असती? हाडं. त्या हाडांना विचारलं गेलं की सगळं जळून खाक झालं, तुम्ही का जळालं नाहीत? त्या हाडांनी सांगावं, अरे आईच्या रक्तापासून तयार झालेल्या दुधापासून आम्ही बनलोय आणि आईच्या त्या मायेपुढं आम्हाला हे जाता येत नाही म्हणून हाडं जळत नाही. तो त्या आईच्या दुधाचे उपकार त्या हाडांना कळतात, गेलेल्या हाडांना कळतात, पण जिवंत हाडांना आईचे उपकार कळत नाहीत. म्हणून आई सारखी माया या जगतामध्ये कोणीच लावू शकत नाही. एखाद्या आईचा मुलगा एकुलता एक असेल, वडील गेले तर ती आई त्या मुलासाठी कष्ट करून त्याला लहानाचं मोठं करते आणि शेवटी तो मुलगा आईला वृद्धाश्रमात ठेवतो. काही आई वडिलांचा मृत्यू वृद्धाश्रमामध्ये होतो आणि जर वृद्धाश्रमातून फोन गेला त्यांच्या मुलांना तर ते सांगतात आम्ही इथून तुम्हाला फोन पे करतो, पाहिजे तेवढे पैसे पाठवतो, सगळा विधी तुम्ही उरकून घ्या. आता उक्त द्यायची पद्धत झाली महाराज, सगळं तुम्ही उरकून घ्या, सगळं तुम्ही उरकून घ्या असं मुलं सांगतात.
कशासाठी? अरे पैसा भरपूर झाला पण माया संपली महाराज. सावलीत बसा, सावलीत, उन्हात बसू नका. अजून मंडप मध्ये जागा आहे, इथं माझ्या समोर तर जागा आहे, पण पुढे यायला घाबरतात का माणसं काय माहित. विठ्ठल काकींनी स्वतःचं आयुष्य परमार्थामध्ये घालवलं. त्यांनी त्यांच्या मुलांसाठीही, अगदी त्यांच्या मुलांचं तर कौतुक काय सांगावं, 2 मुलं आहेत, चांगल्या हुद्द्यावरती आहेत. गावामध्ये त्यांचं किराणाचं दुकान सुंदर पद्धतीनं चाललंय. त्यांना नातवंड अगदी प्रेमळ मिळालीत आणि शेवटपर्यंत त्यांच्या मुलांनी, त्यांच्या सुनांनी, त्यांच्या नातवंडांनी खूप केलं काकींसाठी. आणि पुरुषाशी पर्व काळ, माता पितऱ्याचा अंतकाळ हे महत्वाचं आहे. आई वडिलांचा शेवट चांगल्या पद्धतीनं कसा घालवता येईल हे फक्त त्या आई वडिलांची मुलंच जाणू शकतात. आणि जे आई वडिलांचा शेवट चांगला जावा यासाठी कष्ट घेतात, यासाठी प्रयत्न करतात, त्यांच्या आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टीची कमी पडू शकत नाही. आणि तेच या काकींच्या मुलांनी केलं, सुनांनी केलं, नातवंडांनी केलं. शेवटपर्यंत काकींसाठी त्यांनी प्रयत्न केले, पण शेवटी आले देवाजीच्या मनात, येते कोणाचेच आले ना. अगदी देवाच्या मनात आला आणि काकींसारख्या चांगल्या व्यक्तीला भगवान परमात्मा आपल्यातून घेऊन गेला. आज 1 वर्ष पूर्ण झाली आणि एवढी लोक या ठिकाणी जमा झालेत. यावरूनच त्यांच्या स्वभावाचंही आपल्याला प्रचिती येते. म्हणून या ठिकाणी काकींच्या बाबतीत जे सांगायचं ते मी या अभंगाद्वारे सांगितलं की याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटली धावा तृष्णेची या. आता माझ्या मुलांचं चांगलं झालंय, नातवंडांचं चांगलं झालंय, आता मला कशाचीही इच्छा नाही, अपेक्षा नाही. आता मी निश्चिंत होऊन भगवंताकडे जायला तयार आहे. त्या काकींनाही वाटलं असेल की आयुष्यभर मी भगवंताचं नामस्मरण केलं आणि म्हणून माझा शेवटही चांगला झाला. कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. आणि म्हणून तुम्ही म्हणाल काकी पुन्हा जन्माला येतील, बरं का. काकी आता येणार नाहीत, कारण जे नामस्मरण करतात तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. ते तरतात, उद्धरून जातात आणि भगवंताच्या पायाजवळ त्यांना जागा मिळते. ते आता पुन्हा जन्माला येत नाहीत. म्हणून काकींनाही या ठिकाणी नामस्मरणाच्या जोरावरती मुक्ती मिळालेली आहे आणि म्हणून काकी ही मुक्त झाल्यात. आणि तुकोबराय जसं सांगतात तसं काकींच्या ही बाबतीत तुका म्हणे, मुक्ती परी नेली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. आता दिवस चारी खेळी मिळे. पत्नी, पत्नी म्हणजे बायको. बायको करून आणल्यानंतर बायकोला जसं नवऱ्याचं सगळं ऐकावं लागतं, तसं तुकोबराय सांगतात की त्या मुक्तीला आम्ही बायको केली आणि मग तिच्याशी लग्न केल्यामुळं आम्हाला आता कुठल्याही गोष्टीचा त्रास नाही. तुका म्हणे, मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. आता भगवंताच्या सानिध्यामध्ये आम्ही खेळीमेळीनं राहतोय आणि याचसाठी केला होता अट्टहास. म्हणून या ठिकाणी कैलासवासी यमुना रामचंद्र तोरसकर म्हणजेच काकी, आवाज फक्त क्लिअर द्या माझा, मोकळा, इको बंद करा, यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी त्यांचा परिवार असेल, संपूर्ण ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी पुण्यस्मरणानिमित्ताने या कीर्तन सेवेचं आयोजन आणि कीर्तन सेवा सर्वांच्या प्रेमाखातर माझ्याकडे आली, त्याबद्दल सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करते. या कीर्तन सेवेसाठी उपस्थित असणारे गायनाचार्य माऊली महाराज गोळे जोरगाव, तसेच खुडे महाराज कांबळेश्वर, भिसे महाराज कांबळेश्वर, आमचे पाटील बाबा आहेत. सर्वांनी सुंदर अशी या ठिकाणी गायनाची साथ केली. या ठिकाणी याच गावचं भूषण असणारे बंडा महाराज भिसे, नाही पदवी आठवत होती त्यांची, नाव लक्षात आहे की, अगदी त्यांच्या तालमीखाली बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी तबल्यामध्ये आणि पकवाजामध्ये तयार झालेले आहेत. भिसे सर आहेत. या ठिकाणी मृदंगाची सुंदर अशी साथ करणारे मयूर महाराज आहेत. सुंदर अशी साऊंड सिस्टीम. आणि हे पूर्ण कीर्तन आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये ज्यांनी बाळूमामाच्या नावानं चांग भलं यूट्यूबचं नाव आहे आणि गौरव कुलाळ
या दादांनी हे पूर्ण कीर्तन त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेलं आहे. बाळूमामाच्या नावानं चांगभलं या यूट्यूब चॅनलवरती हे कीर्तन तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. तसेच आपल्या गावचे सगळ्यात जुने असणारे माळकरी अगदी इतकं वय झालंय तरी 2 तास विना घेऊन उभा राहिलेत आमचे कर्वे भाऊ असतील इथं सर्व. आता माझी वडीलधारी मंडळी आहेत. वैयक्तिक कुणाचं नाव घेत नाही, कारण एकाचं घेतलं तर एकाचं चुकून राहतं बरं का, म्हणून वैयक्तिक कुणाचंच नाव घेत नाही. अगदी सगळे माझे आईवडिलांप्रमाणे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असतील, शैक्षणिक क्षेत्रातील असतील, सामाजिक क्षेत्रातील असतील, राजकारणाच्या क्षेत्रातील असतील, अगदी सगळ्या क्षेत्रामध्ये